नमस्कार मित्रांनो. भारतीय स्वातंत्र्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आज सर्वांनी आपण भारतीय स्वातंत्र्य सोहळा साजरा केला. परंतु या स्वातंत्र्य सोहळा मनवत असताना ज्यावेळेस समीक्षणात्मक विचार झाला त्यावेळेस माझी एक कविता शब्दरूपास आली आणि ती कविता, त्या कवितेची शब्द, त्यामधला भाव, भावना आणि अपेक्षा आणि वास्तव हे मी जेव्हा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला विचारपूर्वक स्वीकार करावा, समीक्षणात्मक स्वीकार करावा ही अपेक्षा. स्वातंत्र्य. स्वातंत्र्यात तुला चिरायूच्या शुभेच्छा देता देता, स्वातंत्र्यात तुला चिरायूच्या शुभेच्छा देता देता माझी अर्धी आयु गेली. स्वातंत्र्यात तुला चिरायूच्या शुभेच्छा देता देता माझी अर्धी आयु गेली. पण कळलंच नाही तुझी कधी वायू हवा निघून गेली. स्वातंत्र्यात तुला चिरायूच्या शुभेच्छा देता देता माझी अर्धी आयु गेली. पण कळलंच नाही तुझी कधी वायू हवा निघून गेली. ब्रिटिशांच्या अन्यायाच्या कथा ऐकता ऐकता मन कसं भेदारून जायचं. ब्रिटिशांच्या अन्यायाच्या कथा ऐकता ऐकता मन कसं भेदारून जायचं. नकळत द्वेषाने मन मनगट बडकट व्हायचं. ब्रिटिशांच्या अन्यायाच्या कथा ऐकता ऐकता मन कसं भेदारून जायचं. नकळत द्वेषाने मन मनगट बडकट व्हायचं. स्वातंत्र्यदिनी काहीतरी मिळवल्याचं, स्वातंत्र्यदिनी काहीतरी मिळवल्याच्या विश्वासाने छाती फुगाळताना पाहायचं. स्वातंत्र्यदिनी काहीतरी मिळवल्याच्या विश्वासाने छाती फुगताना पाहायचं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हे वाक्य म्हणताना मन गहिवरून यायचं. तो गहिवर, तो अभिमान आज कसा काय दिसत नाही. तो गहिवर, तो अभिमान आज कसा काय दिसत नाही. स्वराज्यापेक्षा ब्रिटिश बरे हे वाक्य ऐकताना थोडीही वाटत नाही. तो गहिवर, तो अभिमान आज कसा दिसत नाही. स्वराज्यापेक्षा ब्रिटिश बरे हे वाक्य ऐकताना थोडी वाटत नाही. कायद्याच्या राज्यापेक्षा फायद्याचं राज्य, कायद्याच्या राज्यापेक्षा फायद्याचं राज्य या सूत्रांनी स्वराज्य सारं पोखरून गेलं. कायद्याच्या राज्यापेक्षा फायद्याचं राज्य या सूत्रांनी स्वराज्य सारं जेव्हा पोखरून गेलं तेव्हा ब्रिटिशांच्या अन्यायाच्या कथांपेक्षा आजच्या स्वराज्यातील व्यथा सहन होत नाही. तेव्हा ब्रिटिशांच्या अन्यायाच्या कथांपेक्षा आजच्या स्वराज्यातील व्यथा सहन होत नाही. तेव्हा मलाही लिखाणा शहावा राहत नाही. सत्तेसाठी तोडफोड, सत्तेसाठी तडजोड, इमाने इतबारे जगणाऱ्यावर टीकेची झोड, विरोध करणाऱ्यांची मुरवली जाते खोड. सत्तेसाठी तडजोड, सत्तेसाठी तोडफोड, इमाने इतबारे जगणाऱ्यावर टीकेची झोड, विरोध करणाऱ्याच्या मुरवली जाते खोड. हाय स्वराज्यात वाटलं नव्हतं कायदा व्यवस्थेची एवढी होईल तोडमोड. इकडे एक कर्तव्यदक्ष नोकर परेशान, तरुण म्हणजेच बेरोजगारीची खान. इकडे कर्तव्यदक्ष नोकरदार परेशान, तरुण म्हणजे बेरोजगारीची खान. चोर लुटरे गुंडांना मिळतो सन्मान. इकडे कर्तव्यदक्ष नोकरदार परेशान, तरुण म्हणजे बेरोजगारीची खान. चोर लुटेरे गुंडांना मिळतो सन्मान. अशा या स्वराज्यातील देव तिजोरी ही सुरक्षित नसल्याची होते जेव्हा जाण. इकडे कर्तव्यदक्ष नोकरदार परेशान, तरुण म्हणजे बेरोजगारीची खान. चोर लुटेरे गुंडांना मिळतो सन्मान. अशा या स्वराज्यातील देव आणि तिजोरी ही सुरक्षित नसल्याची जेव्हा होते जाण तेव्हा प्रश्नच पडतो या स्वराज्यात स्वातंत्र्यदिनी. काय म्हणू स्वातंत्र्य दिन सोहळा की दीन स्वराज्य सोहळा. तेव्हा प्रश्नच पडतो या स्वराज्यात स्वातंत्र्यदिनी काय म्हणू स्वातंत्र्य दिन सोहळा की दीन स्वराज्य सोहळा. गेल्या 80 वर्षात काय मिळवलं याची समीक्षा, माझ्या नजरेतील समीक्षा
पण ज्या अवस्थेमध्ये आमचं स्वराज्य जाऊन पोहोचलं, ती अवस्था जर चिंतनीय आणि विचारणीय असेल तर भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला त्यावर विचारमंथन करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक नागरिक हा सरकार बनवत असतो. येथील प्रत्येक घटनेमागं अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे नागरिक जबाबदार असतो आणि म्हणून लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य हे प्रत्येक नागरिकाचं आहे. या अनुषंगाने माझी कविता घ्यावी ही अपेक्षा. नमस्कार. प्रत्येकांना पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा.